नमस्कार, मी शेतकरी पुत्र सुरेश नवले। आपण गेली वर्षभरापूर्वी सॉइल चार्जर कंपनीने महाराष्ट्रात जी फसवणूक केली तिच्या संबंधी सतीश भामरे नावाचा माझा मित्र सटाण्याचा त्यांनी त्या कंपनीच्या विरोधात केस फाईल केली होती। नाशिक या ठिकाणाहून बागलाण तालुक्यातील या शेतकऱ्याने जी केस फाईल केली त्याचा रिपोर्ट आला आणि नाशिक कृषी आयुक्त आणि पुणे कृषी आयुक्त कार्यालयाने मिळून त्या ठिकाणी गोल्डन अपॉर्च्युनिटी सॉइल चार्जर या कंपनीचं लायसन्स कॅन्सल केलं। तदनंतर या सॉइल चार्जर कंपनीचा ओनर राम मुखेकर याने ती कंपनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी रजिस्टर केली होती याचा नवीन कारनामा आज जनतेसमोर आलेला आहे, शेतकऱ्यांसमोर आलेला आहे। उभ्या महाराष्ट्राने पाहिलं, काल आमचे मित्र विनोद नाटे, शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्यांच्या प्रती सद्भावना ठेवून काम करणारे, निस्वार्थपणे सेवा देणारे विनोद भाऊ यांनी जो पर्दाफाश केला तो उभ्या महाराष्ट्राने पाहिला। नाशिक या ठिकाणी जी मोनाली ठाकर नावाची आदिवासी युवती आहे ती जॉबच्या माध्यमातून सॉइल चार्जर या कंपनीत दाखल झाली। 2019 साली तिने त्या ठिकाणी हा जॉब 3000 रुपये या माफक पगारावरती सुरू केला, परंतु या युवतीला त्या ठिकाणी तिची फसवणूक केली। या लोकांनी तिच्या डिग्रीचा आणि इतर तिच्या सर्व कागदपत्रांचा गैरवापर केला आणि जे या खत बनवण्यासाठी जे लायसन्स लागतं, जे G2 प्रमाणपत्र लागतं, ते प्रमाणपत्र काढण्यासाठी या महिलेच्या कागदपत्रांचा, तिच्या खोट्या सह्यांचा, तिच्या खोट्या बॉन्ड पेपरचा वापर करून या ठिकाणी या नालायक ओनरने त्या ठिकाणी सॉइल चार्जर नावाची कंपनीचं G2 लायसन्स बनवलं। यांच्या खोट्या नाट्या कृत्यांचा पर्दाफाश आजपर्यंत मोठ्या स्वरूपात झालेला आहे। लाखो शेतकरी यांनी फसवलेत, लाखो शेतकरी देशोधडीला लावलेत। अशा अवस्थेत राम मुखेकर नावाचा एक प्राध्यापक माणूस त्या ठिकाणी या सर्व प्रक्रियेचा सूत्रधार आहे। मुळात शेतकऱ्यांची लोळवणूक करण्यासाठी खोट्या पेपरचा वापर करून दुसऱ्याच्या नावावरती लायसन्स, जी महिला त्या ठिकाणी स्वतःचं पोट भरण्यासाठी जॉबसाठी राहिली, या कंपनीत तिने काम केलं, जॉब धरला, या बदमाश लोकांनी बदमाशगिरी करून तिच्या नोकरीसाठी तिने जमा केलेले कागदपत्र कृषी विभागात वापरले। आणि मित्रांनो, गंमत पहा, त्या ठिकाणी स्वतःचा जो स्टॅम्प पेपर विकतोय त्या स्टॅम्प पेपरवरती सह्या खोट्या। मोनाली ठाकर या महिलेने काल नाटेसाहेबांच्या बरोबर जी मुलाखत दिली त्यात तिने स्पष्टपणे सांगितलंय, माझे त्या स्टॅम्प पेपरवरती सह्या नाही, माझ्या कृषी आयुक्त कार्यालयात सह्या ज्या केल्यात त्या बोगस सह्या आहेत। अशा अवस्थेत मी म्हणतो राम मुखेकरने त्या ठिकाणी खोटं केलं असेल, परंतु नाशिक या ठिकाणी स्टॅम्प पेपर तयार करणारा, त्या ठिकाणी तो लिहिणारा, त्या ठिकाणी जो ती सर्व यंत्रणा किती बदमाशगिरीने हे कामकाज चालत असेल मित्रांनो, अतिशय खेदजनक बाब आहे। शेतकरी लुटला गेलाय, शेतकरी संपलाय, शेतकरी या ठिकाणी या शेतकऱ्याच्या अज्ञानपणाचा फायदा या लोकांनी घेतलेला आहे। शेतकरी एकजूट झालेला नाही याचा गैरफायदा या लोकांनी घेतलेला आहे आणि म्हणूनच एक गरजवंत मोनाली ठाकर नावाची माझी भगिनी त्या ठिकाणी फसवली जाते।
किती मनस्ताप झाला असेल त्या महिलेला। अशा अवस्थेमध्ये यांनी G2 लायसन बोगस केलंय, अख्खी कंपनी बोगस बनवली। या ठिकाणी कंपनीचं लायसन, ज्या क्वालिटी कंट्रोलचे विकास पाटील साहेब या ठिकाणी माझ्या संपर्कात होते, आज ते आमचा फोन उचलत नाहीत, कारण कुठेतरी काळबेरं झालंय। तत्कालीन कृषी मंत्री त्या ठिकाणी या सर्व प्रक्रियेमध्ये जे कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेब तत्कालीन कृषी मंत्री होते, त्यांनीही या ठिकाणी या सर्व गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। जे चव्हाण साहेब कृषी आयुक्त आहे, त्यांच्याकडे आम्ही कित्येक वेळा चक्रा मारल्या, परंतु कुठेतरी या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे। कंपनी कित्येक दिवस बंद असताना या लोकांनी मोनाली ठाकर नावाची ही महिला, तिची फसवणूक, तिच्या बोगस सह्या आणि पुन्हा एकदा ते लायसन मिळवताना तिच्या बोगसच सह्या करून ते लायसन मिळवलंय। अशा अवस्थेत जर इथलं कृषी खातं चालणार असेल, महाराष्ट्र राज्याचं कृषी खातं जर एवढ्या भोंगळपणे चालत असेल, तर महाराष्ट्र कुठल्या थराला जाऊन पोचलेला आहे? शेतकरी संपलेला आहे, शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। सॉइल चार्जर सारख्या आणि राम मुखेकर सारख्या नालायकांमुळे हा शेतकरी बर्बाद झालेला आहे। अशा अवस्थेत कुठेतरी शेतकऱ्यांना रिलीफ मिळाली पाहिजे, अशा बोगस कंपन्या त्या ठिकाणी बंद झाल्या पाहिजेत आणि बोगस कंपन्यांच्या विरोधात जे अधिकारी त्या ठिकाणी या सर्व प्रक्रियेच्या पाठीमागे असतील त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि या नराधमांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। या ठिकाणी तो सतीश भांबरे सारखा एक शेतकरी समोर आला म्हणून या प्रक्रिया तडीत गेलेली आहे। अशा कित्येक शेतकरी फसवले गेलेत। हजारो शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप, फसवलेल्या शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आम्ही त्याला जॉईंट आहे। शेतकरी खाजगीत बोलतात, त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयापर्यंत आमच्यासारखी माणसं, शेतकरी संघटनांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करूनही हे लोक जर दुर्लक्ष करत असतील तर सामान्य माणसाचा काय कावा आहे? अशा अवस्थेत शेतकऱ्यांची फसवणूक करणारे हे उद्योजक या ठिकाणी मोठ्या स्वरूपात पैसा कमावतात आणि त्याचे वाटप करून विविध माध्यमातून त्या ठिकाणी हा सर्व कारभार चालतो। कृषी खातं या ठिकाणी मागे राहिलेलं नाही। या ठिकाणी एक्साईज सारखं या ठिकाणी खातं हे कृषी खातं लबाड खातं झालेलं आहे। शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे, शेतकऱ्यांचं वाटोळं झालेलं आहे। या लोकांनी त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा गैरव्यवहार या आधीच्या काळातही केलेला आहे। कृषी मंत्र्यांपासून अब्दुल सत्तारांपासून तत्कालीन कृषी मंत्री, ही सर्व आयुक्त मंडळी आणि ही सर्व खालची सिस्टीम बरबटलेली आहे। अशा अवस्थेत फक्त एकटी सॉइल चार्जर कंपनी नाही, गोल्डन अपॉर्च्युनिटी नाही, अशा शेकडो कंपन्या शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम या ठिकाणी करतायत। परंतु या पुढील काळात आता एकदा ही सॉइल चार्जर कंपनी बंद केली होती, सतीश भांबरे सारखा शेतकरी पुढे आला आणि आम्ही सर्व जणांनी ही कंपनी बंद करून दाखवली। परंतु आज मोनाली ठाकर नावाची ही आदिवासी युवती फसवली गेली, ते जग जाहीर आहे। दोनदा आयुक्त कार्यालयात आम्ही जाऊन आलोय, ही मोनाली ठाकर जाऊन आली, परंतु कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद या आयुक्त महोदयाने त्या ठिकाणी दिलेला नाही। कुठेतरी मोठ्या स्वरूपाची आर्थिक देवाणघेवाण यांनी केलेली आहे, कारण राम मुखेकरने या पाण्याचा पैसा करून या अतिशय आता ह्या कंपनीत चालतंय काय? गुजरात सारख्या राज्यातून त्या ठिकाणी जे उकिरडे असतात ते भरून आणायचे आणि त्याच्या गोण्या पॅक करून 200 रुपयाचं मॉलिक्यूल 2800 2000 काहीच्या काही भावात विकायचं आणि शेतकरी नागवायचा। यांची कंपनी जर खरं काम करीत असेल
तर फसवणूक करून G2 लायसन मिळवायची काय गरज आहे? मित्रांनो, साधं गणित आहे. आज ती महिला पुढे आली, यांचा पापाचा घडा भरलेला आहे. सॉइल चार्जर सारख्या असंख्य कंपन्यांनी या पुढील काळात लक्षात घ्यावं. शेतकरी पुत्र जागा झालेला आहे, शेतकऱ्याची पोरं जागी झालेली आहेत आणि या पुढील काळात या कंपन्यांना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज विनोद भाऊंनी त्या ठिकाणी हा विषय उचललाय. त्यांनी शेकडो विषय निस्वार्थपणे हाताळलेले आहेत. सतीश भांबरे, विनोद भाऊ, आम्ही सर्व या ठिकाणी या कंपन्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आता सध्या असलेले कृषी मंत्री अतिशय चांगल्या स्वरूपाचं काम करतायत. त्यांनी त्या ठिकाणी या प्रक्रियेत लक्ष घालावं. मुंडे साहेबांना माझी विनंती आहे, आपण या प्रक्रियेत लक्ष घालावं आणि पुन्हा एकदा चौकशी करावी आणि मोनाली ठाकर ही न्याय देता देता तमाम हजारो शेतकरी ज्यांची फसवणूक झाली त्यांना न्याय देण्याचं काम या सरकारने करावं. अन्यथा भव्य एल्गार या अकोल्याच्या मातीतून पुन्हा एकदा उभा राहील आणि महाराष्ट्राला दिशादर्शक आंदोलन उभं राहील. एवढं सांगतो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.